नमस्कार मंडळी, एक हृदयस्पर्शी प्रेमकथा चांदण्यात फिरताना भाग 42. आदित्यने मेघनासाठी आणखी एक गिफ्ट घेऊन ठेवले होते जे तिला शोधायला सांगत होता, पण तिला काही सापडत नव्हते. त्यामुळे मेघना थोडी नाराज होती. जिथे नाही तिथे सगळीकडे शोधून झालं तिचं, पण गिफ्ट काही मिळालं नाही. म्हणून ती आदित्यच्या मागे मागे करत होती. तो पण आगाऊ तिला मुद्दाम काम लावत होता, तिची थोडी गंमत करत होता. बाहेर निघाल्यावर आदित्य मेघनाला तिच्या कानात हळूच बोलला, जिथे तुला कालच गिफ्ट मिळाले तिथे दुसरेही मिळेल. इतके म्हणून आदित्य निघून गेला आणि मेघना तो गेला त्या दिशेने तो दिसेनासा होईपर्यंत बघत होती. तो गेल्याबरोबर आता पळतच तिने बेडरूम गाठले आणि शोधाशोध करू लागली. काल अस्ताव्यस्त झालेच होते कपाट, आज पुन्हा झाले, पण तिला काहीच मिळाले नाही. बिचारी हिरमुसली थोडी. पुन्हा एकदा कपडे खाली वर केले, पण काहीच मिळाले नाही. हे आधीपणा कुठे काय ठेवता काही कळत नाही. आता कुठे शोधू मी, असे म्हणून मेघना डोक्याला हात लावून बसली. इतक्यात आधीचाच फोन आला. फोन उचलल्याबरोबर तिने बोलायला सुरू केले. हां आधी, तुम्ही काय घेतलंय? ते मला अजून मिळालं नाही. मी खूप शोधले कपाटात, पण मला काहीच सापडले नाही. मेघना तोंड पाडून जरा नाराजीच्या सुरात बोलली. हे स्वीटहार्ट, आपलं भांडण ज्यावरून झाले त्यातच शोध की. आदित्य पुन्हा तिला तेच सांगत होता. शोधलं ना मी, पण मला काहीच सापडलं नाही. तू फक्त कपाटाच्या आतमध्ये शोधले असणार, हो ना? हो, मग अजून कुठे शोधायला हवं होतं मी? तुम्ही तर सांगून गेले तिथेच आहे म्हणून. मेघना रूममध्ये इकडे तिकडे बघत बोलली. तिथे जरा नजर वर करून बघितले तर दिसेल तुला. आदित्य तरी पण तेच बोलत होता. ओके, बघते मी. तिने क्षणाचाही विलंब न करता कपाट खोलून वरती बघितले, पण तरीही त्यात काहीच सापडले नाही. मग कपाट लावताना बघितले तर त्यावर 2 शॉपिंग बॅग ठेवलेल्या दिसत होत्या. ते बघून मेघनाने लगेच टूलवर चढून त्या खाली घेतल्या. त्यात काय असेल हे बघण्याची इतकी घाई झाली होती की तिने बॅग अक्षरशः भिरकावून दिली आणि त्याच्या आतमध्ये काय आहे ते बघू लागली. त्यात एक मस्त काळ्या रंगाचा शॉर्ट 1 पीस ड्रेस होता, गुडघ्यापर्यंत असे साधारण. अजून एक पीच कलरचा जॉर्जेटचा लॉंग 1 पीस, एक शॉर्ट स्कर्ट आणि अजून एक जीन्स आणि टॉप होता. इतकी सगळी शॉपिंग बघून मेघनाला तर इतका आनंद झाला की विचारता सोय नाही. इतके सगळे भारी भारी कपडे बघून ती तर उड्याच मारू लागली. वाव आधी, आय लव्ह यू. किती गोड आहात तुम्ही. माझ्या नकळत माझ्यासाठी तुम्ही इतकी छान शॉपिंग केली आणि तेही मला न सांगता. छुपे रुस्तम. स्वतःशीच बोलत बोलत ती सगळे कपडे निरखून बघत होती. ते लगेच कपडे ट्राय करून बघू लागली. तिला तो मोह आवरेना. क्षणाचाही विलंब न करता मेघना एक एक करून सगळे ड्रेस घालून स्वतःला आरशात बघू लागली. अगदी परफेक्ट फिटिंग होती सगळ्याची, कुठेच काही प्रॉब्लेम नव्हता. तिला खूप भारी फिलिंग येत होती. नवरा असावा तर असा. अगदी परफेक्ट मापात सगळे कपडे घेतले आदित्यने. असे म्हणून मेघना स्वतःशीच आरशात बघून बोलत बराच वेळ त्या कपड्यामध्ये स्वतःलाच आरशात निहाळत बसली. कपडे खरंच खूप छान घेतले आदित्यने माझ्यासाठी, पण हे सगळे कधी घेतले यांनी, या विचारातच दुपारसुद्धा झाली. मेघनाने लवकर जेवण खाणे आटपून बेडरूममध्ये येऊन
पुन्हा अस्ताव्यस्त सामान नीट लावून ठेवले. आता कसे छान वाटत होते. काल सरप्राईजच्या नादात सगळेच विखुरले गेले होते. म्हणजे ते कुठे आहेत हे शोधायला तिने सगळ्या रूममध्ये आणि बेडवरती सुद्धा कपड्यांचा पसारा करून ठेवला होता. आदित्यच्या चॉईस बाकी भारीच आहे. किती विचार करतात ते. बरोबर सगळं प्लॅनिंग केलं त्यांनी. तिने लगेच त्याला फोन लावून बोलावून घेतले. आधी तुम्ही घरी कधी येताय? मेघनाने लगेच प्रश्न केला. येतोय थोड्याच वेळात. काय ग, काय झालं? आदित्यला वाटले काही काम असेल मेघनाचे, पण तिने तर काहीच सांगितले नाही तसे. काही नाही, ते असं सहजच. मेघना उगाच बोलून गेली. खरं तर तिला बोलायचं होतं त्याच्याशी. ओके, मग काही हवं का तुला? आता सांग, म्हणजे येताना घेऊन येतो मी. आदित्यची विचारपूस तरीही सुरूच होती. मला काही नकोय, तुम्ही लवकर या फक्त. मेघना, कसं वाटलं सरप्राईज? आवडलं की नाही मॅडमला? आदित्य, खूप छान आहे सरप्राईज, अगदी मला आवडेल तसेच आहेत. मेघना, अरे वाव, भारी की. मग मॅडम खुश का? आदित्य, हो खूप खुश. मेघना, खरंच खूप म्हणजे खूप जास्त खुश होती आदित्यवर. येताय ना तुम्ही लवकर घरी? मी वाट बघते मेघना. हो येतोस थोड्या वेळात. बरं चल, आता मला आण्याला पण भेटायचं आहे. का, कशासाठी? असं अचानक. काही झालंय का? मेघनाला वाटले काही झाले की काय, त्यामुळे ती असे बोलून गेली. का, मित्राला भेटायला काही कारण कशाला पाहिजे? आम्ही असे सहज नाही भेटू का शकत? अहो तसे नाही, म्हणजे काही काम वगैरे होते का? मी करते ते बाकीचे कामं, पण तुम्ही फक्त लवकर या. तरी कालच बोलत होता आणि मला लग्नानंतर बदललाच म्हणून, पण मी त्या हसण्यावर नेलो. असं काही नाही. मी उगाच बोलून गेले. तुम्हाला मित्राला भेटायला मी काय बंदी नाही घातलेली. तुम्ही केव्हाही भेटू शकता किंवा त्यांना घरी बोलावलं तरी चालेल, माझी काहीच हरकत नाही. मेघना बिचारी उगाच बोलून गेली, तरी पण आदित्यला वेगळे वाटले होते. बघ तूच बोलते हे स्वतःहून. नंतर मग मला कधी उशीर झाला तर ओरडू नकोस जाऊस. मी दुसरीकडे कुठे जात नाही, पण आण्याकडे नक्की सापडेल. जिगरी आहे तो माझा. हो बाबा, नाही काही बोलणार मी. बरं, तुमचं काम झालं असेल तर लवकर घरी या प्लीज. मी किती एक्साईट आहे. मेघना एकदम खुशीत बोलून गेली. काही नाही रे, सहजच. येतो मी लवकरच घरी. चल ठेवतो आता फोन, घरी आल्यावर बोलू बाकीचे. आदित्य, बरं ठीक आहे. तुला काही हवंय का? येताना घेऊन येतो मग मी. नाही, मला काही नकोय, मला फक्त तुम्ही पाहिजे. अरे बापरे, मग आता तर खरंच लवकर आलं पाहिजे घरी. आदित्य एकदम मिश्किलपणे बोलला. ओके, या लवकर, बाय. असे म्हणून लाजतच मेघनाने फोन ठेवला. सजना ही मुझे सजना के लिए हे गाणं गुणगुणत मेघना आवरू लागली. बॅग अर्धी तर भरून झाली होती. आता बस थोडंसं बाकी राहील होतं, तेही आदित्य आल्यावर पूर्ण होणार. तोपर्यंत खाली जाऊन आईसाठी चहा बनवून देऊ म्हणून मेघना खाली गेली. चहा झाला आणि दोघी सासू सुना गप्पा मारू लागल्या. मेघना, कधी निघणार ग तुम्ही? परवा सकाळी. लवकर निघावं लागणार आहे असंही म्हणत होते. बरं, तयारी केली की नाही? मग दुपारी सगळं आठवणीने बॅगमध्ये भरून घे. काही राहिलंच तर गार्गीला सांग, ती करेन हो मदत तुला. हो आई, मी गार्गीची मदत तर घेणारच आहे. बोलून झाल्यावर मेघना किचनमध्ये वळाली. रात्रीच्या जेवणाची तयारी पण झाली. गार्गी पण तिचा अभ्यास करत होती. बाकीची सगळी कामं आवरली. आदित्य संध्याकाळी लवकर येतो म्हणून बोलले.
पण अजून कसे आले नाहीत ते? मेघना मनातल्या मनात विचार करत फेऱ्या मारत होती. तिची चिडबुड आता वाढली होती. आता तर रात्र पण होत आली. अजून उद्याची तयारी बाकी आहे. तरी अजून कसे आले नाहीत हे? मेघनाला आता काळजी वाटू लागली. तिने लगेच फोन लावला आदित्यला. समोर रिंग तर वाजत होती, पण आदित्य फोन उचलत नव्हता. त्यामुळे अजूनच तिची काळजीने धडधड वाढली. बघूया पुढच्या भागात. माझी कथा आवडली असेल प्लीज लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.